आज 31 मे. ख्रिस्त सभा आज पवित्र मरिया आणि अलिशिबा ह्यांच्या भेटीचा सण साजरा करत आहे. ही भेट दोन युगांची भेट, ही भेट दोन पिढ्यांची भेट, ही भेट जुना आणि नवा करार ह्यांची भेट. जुन्या करारातील शेवटचा संदेष्टा अलिशिबेच्या उदरात होता, तर नव्या करारातील प्रमुख पात्र मरियेच्या पोटी होतं. अशा ह्या दोन युग पुरुषांची ती भेट होती. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या भेटीमधून काय निष्पन्न होत असतं? आनंद. प्रचंड असा आनंद पवित्र मरियेला झालेला. त्या आनंदाने त्वरेने ती आपली मावस बहीण अलिशिबा हिला भेटायला जाते. तिने अलिशिबेला अभिवादन करताच अलिशिबा देखील पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते. तिच्या उदरातील बाळाने आनंदाने हालचाल केली, उल्हासाने उडी मारली, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा दोन आध्यात्मिक व्यक्ती एकत्र जमतात तेव्हा त्या ठिकाणी स्वर्गीय आनंदाचा सुगंध पसरू लागतो. आणि तो आनंद अंतःकरणामध्ये, तो आनंद चेहऱ्यावरती आणि तो आनंद आजूबाजूला पसरत राहतो. अशा प्रकारचं हा आनंद आहे. म्हणून पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की हे सियोन कन्ये उच्च स्वराने गा, हे इस्रायला जय जयकार कर, यरुशलेम कन्ये मनपूर्वक उल्हास आणि आनंद कर, कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केलेला आहे. तुला सहाय्य करण्यासाठी तो वीरासारखा तुझ्या ठाई आलेला आहे. तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करणार आहे. तुझ्याविषयी त्याला उल्हास वाटून तो मेळ्याच्या दिवसाप्रमाणे गाणार आहे. हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर परमेश्वर कशा प्रकारे माणसाच्या वागण्यामुळे, माणसाच्या जीवनामुळे केवढा उल्हसित होऊ शकतो, आनंदित होऊ शकतो, ह्याची आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि त्याचंच प्रतिबिंब आजच्या शुभवर्तमानामध्ये पडलेलं आहे. शुभवर्तमानामध्ये एकूण 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा की अलिशिबा आणि मरिया ह्या दोघींची भेट. दुसरा टप्पा मरियेचं स्तोत्र. आणि तिसरा टप्पा पवित्र मरियेने केलेली अलिशिबेची सेवा. पहिल्या टप्प्याचं वैशिष्ट्य आपण आत्ताच पाहिलेलं आहे की त्या पवित्र आत्म्याच्या आनंदाचं सामर्थ्य एवढं मोठं होतं की उदरातील छोटंसं बाळ आनंदाने नाचू लागतं. पोप बेनेडिक्ट 16 आणि त्याचं वर्णन करताना किती सुंदर सांगितलेलं आहे बघा, की दावीद जसा कराराच्या कोशासमोर नाचला तसा नव्या कराराचा कोश पवित्र मरिया हिच्या उपस्थितीमध्ये संत योहान बाप्तिस्ता देखील आपल्या आईच्या उदरामध्ये नाचला. म्हणजे अशा प्रकारचा हा स्वर्गीय आनंद माणसाला सगळ्या प्रकारच्या शिमारस्या तोडून त्याच्या पैलतीरी घेऊन जाऊ शकतो, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अलिशिबा देखील पवित्र मरियेला धन्य म्हणते. नंतर आपल्या स्तोत्रामध्ये पवित्र मरिया देखील सांगते की सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. धन्य ह्या शब्दासाठी शब्द आहे ब्लेसेड. धन्य ह्या शब्दासाठी दुसरा एक शब्द आहे हॅपी. म्हणजे जेव्हा मनुष्य धन्य होतो त्यावेळेला अंतर्यामी प्रचंड असा आनंदाचं समाधान त्याच्यामध्ये वस्ती करत असतं. तोच आनंद आता पवित्र मरिया आपलं स्तोत्र गाऊन व्यक्त करत असते. तुम्ही सहज विचार करा की एवढी लहान वयातली मुलगी आपल्या मावस बहिणीच्या घरी जाते आणि प्रार्थना करण्यासाठी बिलकुल लाजत नाही, तर मोठ्याने परमेश्वराचा गौरव करते. म्हणजे आपण प्रार्थना करण्यासाठी मुळीच लाजू नये, तर धैर्याने प्रार्थना करून त्या प्रार्थनेमधला जो आनंद आहे तो आनंद अनुभवणं, त्याचा आस्वाद घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पवित्र मरिया फक्त प्रार्थना करत नाही, तर त्या प्रार्थनेला आता सेवेची जोड देते. अलिशिबेचे 6 महिने भरलेले, 3 महिने अत्यंत महत्त्वाचे. अशा वेळेला ती त्या ठिकाणी राहते आणि सामाजिक संकेतानुसार एक गरोदर स्त्री दुसऱ्या गरोदर स्त्रीच्या प्रसूतीच्या वेळेला उपस्थित राहू शकत नाही, हा संकेत ती पाळते आणि 3 महिने अलिशिबेची सेवा करून परत जाते. ह्या दिवसामध्ये आपण पवित्र आत्म्याचं
चा नोव्हेना साजरा करत आहोत. पवित्र आत्म्याच्या नोव्हेनाचा आजचा दुसरा दिवस. आजचं फळ आहे आनंद. की ज्याप्रमाणे पवित्र मरियेने आनंद अनुभवला, ज्याप्रमाणे अलिशिबेने आनंद अनुभवला, ज्याप्रमाणे योहान बाप्तिस्ताने आनंद अनुभवला, त्याप्रमाणे आपण देखील हा पवित्र आत्म्याचा आनंद अनुभवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्वांनी आनंदी असावं आणि त्यांच्यामध्ये परिपूर्ण आनंद निर्माण व्हावा अशी तुझी योजना आहे. ह्या जगामधील जीवन जगत असताना आम्ही बऱ्याच वेळेला साध्यासुध्या सुखासीनतेमध्ये गुरफटून जातो. खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद प्राप्त होत नाही. आम्हाला निखळ आनंदाचं वरदान दे. स्वर्गीय आनंदासाठी, सार्वकालिक सुखासाठी आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयीची उत्कंठा निर्माण कर. पवित्र आत्म्याचा आनंद आमच्या चेहऱ्यावरती झळकावा, आमच्या हृदयामध्ये राहावा आणि आमच्या आजूबाजूला आम्हाला पसरता यावा अशी कृपा कर. हे पवित्र आत्म्याये आम्हाला आनंदाचं वरदान दे. आमेन.